जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण एक DMER पदभरतीविषयी संपूर्ण माहिती मिळावी या उद्देशानं एक उपक्रम राबवला आहे। त्या उपक्रमामध्ये आपण सगळे काही जे डिटेल्स आहे DMER पदभरतीविषयी ते पाहत आहोत, जी पाठीमागं भरती झालेली आहे 2023 ची त्याच्या बेसिसवरती। आपण याविषयी खूप सारे व्हिडिओ पण घेतलेले आहेत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी यासाठी घेतोय की परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला काळजी कोणती घ्यायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अभ्यासाला सुरुवात करणार आहोत, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होतात, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्म कशा पद्धतीने अप्लाय करायला पाहिजे, किती पदांसाठी अप्लाय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन असतं। आणि आपण जी काही स्ट्रॅटेजी बनवणार आहोत अभ्यास कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी हा व्हिडिओ किंवा ही PDF आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे। त्यामुळे मी तुम्हाला 2023 मध्ये जी काही पदभरतीची एग्जाम पॅटर्न होता, एग्जामचा टाइम टेबल होता, तो मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण कशा पद्धतीनं एग्जाम झाली होती 2023 ची आणि आता जी 2025 मध्ये पदभरती निघणार आहे त्याची कशा पद्धतीनं एग्जाम होऊ शकते, हा आपल्याला यामध्ये एक अंदाज लागणार आहे। त्या अंदाजानुसार आपल्याला अभ्यास करणं खूप इझी जाणार आहे। त्याचबरोबर फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी सुद्धा खूप जास्त माहिती मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आता 2023 मध्ये माझ्याबरोबर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी एग्जाम दिली होती आणि त्याच अनुषंगानं DHS मध्ये पण एग्जाम देताना DMER सारख्याच टाइम टेबल येऊ शकतो या उद्देशानं फॉर्म भरताना बऱ्याचशा चुका झाल्या होत्या। त्यामुळे तुम्ही आरोग्य विभाग किंवा DMER दोन्ही पदभरतीचा अभ्यास करत असाल मेडिकल फील्डमधल्या पदभरतीसाठी, तर तुमच्या दोघांसाठी दोन्ही विभागांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। आपण DMER आणि DHS मध्ये काय फरक असतो याविषयी सुद्धा यामध्ये पाहणार आहोत। फॉर्म भरताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन प्रोसेस कशी असते, नॉर्मलायझेशन कोणाचं होतं, कोणत्या पदांचं होतं, त्याविषयी सुद्धा आपण येथे माहिती पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आता हे 2023 मध्ये जे काही एग्जाम झाली त्याचं टाइम टेबल आहे, हे डेट आहे, त्याच्यानंतर हा वेळ आहे, हे पद आहेत आणि हे हॉल तिकीट आलेल्याचं स्टेटस आहे। तर तुम्ही म्हणाल की सर यामध्ये नवीन काय आहे, हे सर झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये समजून घेण्यासारखी खूप ज्या बाबी आहेत त्या आहेत, त्यामुळेच आपण ही PDF तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत। तर बघा कसं असतं, आता तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं आहे त्या क्वालिफिकेशनच्या बेसवर तुम्ही मल्टिपल पोस्टसाठी फॉर्म भरू शकता आणि त्यामध्येच बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की मी सर दोन वेगवेगळ्या पदांसाठी किंवा मल्टिपल जे पोस्ट आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल आहे, मग मी फॉर्म भरायला पाहिजे का? तर विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः 2023 मध्ये DMER ची पदभरती दिलेली आहे आणि 2023 मध्ये जी काही DHS ची पदभरती आली होती त्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलेलं होतं। आणि या दोन्हींच्या अनुषंगानं कसं असतं, दोन्ही DMER आणि DHS दोन्हीही मेडिकल फील्डचे जे विभाग आहेत, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं दोघांना कंपेअर करण्याचं एक बाब असते। आणि सगळ्यात महत्त्वाची अजून एक त्यामध्ये विचारात येणारी बाब म्हणजे TCS कंपनी। DMER चे पदभरती सुद्धा TCS करून करण्यात आली होती आणि DHS जे आहे त्यांची सुद्धा, म्हणजे दोन्ही DMER आणि DHS दोन्ही पदभरती TCS द्वारे झाल्या होत्या। त्यामुळे सुद्धा जे टाइम टेबल आहे ते प्रॉपर असेच आहे याविषयी एक खंत निर्माण झाली होती। तर यामध्ये बघा, वेगवेगळे जे काही पोस्ट आहेत त्या पोस्टचा जो एग्जाम आहे ती एग्जाम एकाच दिवशी घेण्यात आलेली होती, त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचे कन्फ्युजन झाले होते। आता यामध्ये सगळे गोष्टी बघत बसण्यात काहीच अर्थ नाही, कारण हा टाइम टेबल जुना आहे। यामध्ये मी तुम्हाला थोडेसे जे डिटेल्स आहेत ते देण्याचा प्रयत्न करणार आहे। ते डिटेल्स कशा पद्धतीनं असणार आहेत बघा, इलेक्ट्रो रेडिओग्राफी किंवा कार्डिओग्राफी टेक्निशियन जे पद आहे या पदासाठी, त्यानंतर डेंटल टेक्निशियन असेल किंवा
ऑक्युपेशनल थेरपिस्ट असेल, असे हे जे वेगवेगळे पद आहेत. आता तुम्ही जर या तिन्ही पदांसाठी अप्लाय करू शकत असाल आणि तुम्ही फॉर्म भरलेला असाल तर तुमचे तिन्ही पेपर जे आहेत ते वेगवेगळ्या दिवशी आले. पण याच्यामध्ये बरेच असे पद आहेत बघा. आता लायब्ररियन जे पद आहे ते लायब्ररियन जे असिस्टंट लायब्ररियन जे आहे आयुषचं, त्यांचं वेगळ्या दिवशी आलं होतं आणि जे इथं लायब्ररियनचं पद दिलेलं आहे ते वेगळ्या दिवशी आलेलं आहे. यामध्ये काय झाले की वेगवेगळे पद वेगवेगळ्या दिवशी एकाच क्वालिफिकेशनवर दोन वेगवेगळे जे पद आहेत ते दोन वेगवेगळ्या दिवशी पेपर ठेवण्यात आले. त्याच्यामुळं त्या ज्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मात्र यामध्ये एक्झाम देता आलेली आहे. माझ्याबद्दल काय झालं होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत असं होत असतं. आता बघा, यामध्ये एक्सरे असिस्टंट असेल किंवा एक्सरे टेक्निशियन असेल. काही विद्यार्थ्यांनी आता एक्सरे टेक्निशियन या पदासाठी जे विद्यार्थी ॲप्लिकेबल असतात तेच विद्यार्थी एक्सरे असिस्टंटसाठी सुद्धा ॲप्लिकेबल असतात. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं की दोन्ही पदांसाठी आपण ॲप्लिकेबल आहात म्हणून एक्सरे टेक्निशियन आणि एक्सरे असिस्टंट अशा दोन्ही पदांसाठी अप्लाय केलं. पण त्यामध्ये झालं काय की एकाच दिवशी एकाच वेळेला पेपर आल्यामुळं दोन्हीपैकी फक्त एकच पेपर त्यांना अटेम्प्ट करता आला आणि दुसरा जो पेपर आहे तो अटेम्प्टच करता नाही आला. त्यामुळं जे काही 1,000 रुपये प्लस चार्जेस ऑनलाईन फीस भरणाऱ्यांचे असे जवळपास त्यांचे जे पैसे आहेत ते वाया गेले. लॅबोरेटरी टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट जे पद आहे याच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. एक वेगवेगळे पद पण पेपर एकाच दिवशी एकाच वेळेला झाला. मग याचा साईड इफेक्ट झाला DHS पदभरतीमध्ये. DHS पदभरतीमध्ये LSO मलेरिया असेल किंवा LSO सर्कल असेल किंवा LSO त्याच्यानंतर असिस्टंट असेल किंवा ब्लड बँक असेल, अशा वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी होत्या त्याच क्वालिफिकेशनवर फॉर्म भरण्यासाठी. पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली DMER दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी हा कन्सेप्ट घेतला की असिस्टंट असेल किंवा टेक्निशियन असेल हे दोन्ही पदं सेम आहेत, दोन्ही पदांचा सिलेबस सेम आहे म्हणून त्या दोघांची जी पदभरती आहे ते एकाच दिवशी एकाच वेळेला येते. त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी DHS मध्ये वेगवेगळे फॉर्मच भरले नाही, फक्त एकच फॉर्म भरला. मग तो लॅबोरेटरी सायंटिस्टचा लॅबोरेटरी टेक्निशियन असेल किंवा लॅबोरेटरी असिस्टंट असेल, LSO मलेरिया असेल किंवा LSO सर्कल असेल, त्यांनी फक्त एकच फॉर्म भरला. ते कुठल्या बेसिसवर 2023 मध्ये जी काही DMER ची पदभरती झाली होती त्या बेसिसवर. आणि झालं असं की 2023 मध्ये जी काही DHS आरोग्य विभागाची पदभरती झाली त्या आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये मात्र प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या दिवशी एक्झाम झाल्या. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी मल्टिपल फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे. मी तुम्हाला एवढं जास्त कशासाठी सांगतोय की जे LSO मलेरिया आहे किंवा LSO सर्कल आहे यांचे कट ऑफ जे आहेत सिलेबस सेम आहे, पेमेंट स्केल सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम असून खूप कमी जास्त लागलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकच सांगणं आहे, तुम्ही जे आत्ता जाणारे फॉर्म भरण्यासाठी 1,000 रुपये किंवा जास्तीत जास्त जे चार्जेस वगैरे एक्स्ट्रा सगळे मिळून 1100-1200 जे जाणार आहेत त्यांच्याकडे न बघता तुम्ही जर मल्टिपल पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात तर तुम्ही नक्की भरा. जितक्या मल्टिपल पोस्टसाठी तुम्ही भरू शकता, 2 असतील 3 असतील, तुम्ही पैशाचा आत्ता विचार न करता फॉर्म भरा. कारण तुमचे एक्झाम वेगवेगळ्या दिवशी आल्या, तुमचा त्या सिलेबससाठी किंवा त्या पोस्टसाठी अभ्यास कमी जास्त झाला असेल तर तुमच्या अपॉर्च्युनिटी वाढतात त्यामध्ये जॉईन करायच्या. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत आणि ती चूक तुम्ही परत एकदा DMER किंवा DHS मध्ये पदभरती निघाल्याच्या नंतर करू नये म्हणून मी तुम्हाला खूप तळतळीने सांगत आहे. या एवढ्या छोट्याशा चुकीमुळे खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते जॉब पासून वंचित राहिलेले आहेत. माझ्या सराउंडिंगला, माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असे भरपूर विद्यार्थी आहेत ज्यांना LSO मलेरिया असेल, LSO मलेरियाला 120 प्लस मार्क आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांना LSO सर्कल जे आहे तिथं 98 किंवा 100च्या मध्ये आहेत आणि LSO ला 120 त्यांना आहेत, पण तिथला कट ऑफ जो आहे तो कट ऑफ जास्त लागलेला आहे किंवा इथं त्यांचं जॉईनिंग झालेलं नाहीये. पण LSO ला त्यांना 90 मार्क आहेत पण तिथंच त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा 95 मार्क आहे, 100 मार्क आहेत, 96 आहेत तर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच, कोणत्याही पदांचा कट ऑफ जो आहे कमी जास्त लागू शकतो. त्यामुळं तुम्ही फॉर्म मल्टिपल पोस्टसाठी जर ॲप्लिकेबल आहात तर फॉर्म नक्की भरा.
तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी लागण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नॉर्मलायझेशन कोणाचं होतं याविषयी सुद्धा आपण माहिती यामध्ये पाहू. ज्या पोस्टचा एक्झाम आहे एकाच शिफ्टमध्ये झाली त्यांचं नॉर्मलायझेशन होत नाही. आता उदाहरणार्थ लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांचा पेपर 18 तारखेला 9 ते 11:30 या एकाच वेळेत झाला. त्यामुळं एका शिफ्टमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात फॉर्म किंवा एक्झाम झाल्यामुळं त्यांचं नॉर्मलायझेशन होत नाही. नॉर्मलायझेशन कोणाचं होतं? दोनपेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त जर शिफ्टमध्ये तुमची एक्झाम झाली किंवा दिवशी जर एक्झाम झाली तर त्या विद्यार्थ्यांचं मात्र नॉर्मलायझेशन होतं. त्यामुळंच जी काही 2023ची DHS भरती आहे किंवा DMER भरती आहे किंवा DHS भरती पण आहे, त्यामध्ये एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे एक्झाम झालेले आहेत त्यांचं तिथं नॉर्मलायझेशन होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ ही PDF काहीच कामाची नाही आहे. 2023मध्ये हे झालेलं आहे, पण जी माहिती दिली ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं या एका छोट्याशा चुकीमुळं बरेच विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबपासून वंचित राहिलेले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना दिवस रात्र अभ्यास करून सुद्धा ऑपॉर्च्युनिटी मिळालेली नाहीये. त्यामुळं मी खूप तळतळीनं तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्की होप करतो की या गोष्टीतून, माझ्या झालेल्या चुकीतून प्रत्येकानं आपणच चूक करावी आणि त्या चुकीतूनच काहीतरी शिकलं पाहिजे असं नसतं. काही वेळेला समोरच्याच्या चुकीतून सुद्धा आपल्याकडं खूप जास्त शिकण्यासारखं असतं आणि ती माझी झालेली किंवा माझ्या सराउंडिंगला खूप साऱ्या माझ्या फ्रेंड्सची झालेली एक चुकी आहे, जी खूप छोटीशी चुकी आहे, पण ती आज पदभरतीपासून गव्हर्नमेंट जॉबपासून त्यांना वंचित ठेवत आहे. त्यामुळं त्यांचं करिअर जे आहे ते परत एकदा त्यांना स्ट्रगल करावं लागणार आहे. बरेच विद्यार्थी असे आहेत जे एज बार सुद्धा झालेले आहेत. ही वेळ तुमच्यावरती येऊ नये म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. होप करतो की तुम्ही माझ्या किंवा माझ्या सराउंडिंगच्या ज्यांनी काही चुका केल्या त्या चुकांतून तुम्ही काहीतरी शिकसाल आणि ही चूक परत करणार नाही. तुम्ही परत ही चूक करू नये म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्ट्रॅटर्जी पाहू. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे काही प्रश्न असतील, तुमचे जेन्युइन प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. उगाच काहीही विचारायचं म्हणून विचारत बसू नका. त्यानंतर तुम्ही मला माझ्या पर्सनल इंस्टाग्रामवर किंवा आपल्या चॅनलच्या इंस्टाग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता. सगळ्या PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.